तुम्ही आधी पाहिलं इसाकाकडे. इसाक प्रत्येक वेळेस विहीर खांदत असताना, खोदत असताना देवावरती विसंबून राहिला. चारी बाजूतून शत्रू त्याला घेरत होते, पण इसाकाला परमेश्वराची ओळख होती. आमेन. आणि इसाक परमेश्वरावरती विसंबून राहिल्यामुळे असं लिहिलं आहे की इसाक ज्या ज्या ठिकाणी विहिरी खांदत होता त्या त्या ठिकाणी विहिरीला परमेश्वराने पाणी दिले. याकोब घरातून बाहेर निघताना त्याच्याकडे काहीच नव्हतं. तो देवावरती विसंबून राहिला, यहोवा परमेश्वरावर. आणि येताना तुम्ही आणि पाहतो मोठा धनी व्यक्ती परमेश्वराच्या आशीर्वादाने त्याला, कारण आपलं जीवन त्याने समर्पण. राहाब वेश्या तुम्ही आणि पाहिली आपल्या घराच्या उद्धारासाठी आणि तारणासाठी ती देवावरती विसंबून राहिली. आणि वचनामध्ये लिहिलं आहे की ज्या दूताने त्यांना शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला. आणि राहाब वेश्याचं तारण, तिच्या घराचं तारण, कुटुंबाचं तारण देवावरती अवलंबून राहिल्यामुळे. जक्कईकडे तुम्ही आणि जरी पाहिलं तर जक्कई देखील झाडावरती चढला, झाडाला त्यांनी मध्यस्थी केलं आणि असं लिहिलं आहे तो विसंबून राहिला. प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत जक्कईचं देखील तारण झालं. अशा अनेक उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आणि पाहतो. ह्या लोकांना देवाची ओळख झाली आणि हे देवावरती विसंबून राहिले. आज आम्हाला देखील ही गोष्ट शिकणं फार महत्त्वाचं आहे की माझ्या जीवनात, माझ्या घरात, माझ्या कुटुंबामध्ये मी देवावरती विसंबून राहा. शेजाऱ्याला सांगा, देवावर विसंबून राहा, देवावरती विसंबून राहा. का? चला एक वचन आज वाचू. स्तोत्र 46 वचन क्रमांक 1. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करणारा, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. सदा हजर असतो.